नमस्कार. सारं काही तिच्यासाठी फ्रेम. श्रुनूला मिळाली रिअल लाईफ उभी. अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा. मराठी कलाविश्वात सध्या लग्न सराईची वारी वाहत आहेत. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार त्यांच्या भावी जोडीदारासोबत 7 जन्माच्या गाठी बांधत आहेत. तसेच यामध्ये सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेत्यानेही खऱ्या आयुष्यात नुकताच साखरपुडा केलाय. त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. बघूया कोण आहेत ते अभिनेता. तर मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर याचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. अभिषेकने डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनल गुरव हिच्यासोबत साखरपुडा पार पाडलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांची एंगेजमेंट पार पडली आहे. सोनल आणि अभिषेक बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केलेला आहे. दरम्यान अभिषेकने रात्रीचं खेळ झाले, सुख म्हणजे नक्की काय असतं, माझी माणसं, 100 डेज यांच्यासारख्या मालिकांमध्ये काम केले. नमस्कार. ठरलं तर मग मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या तिची ठरलं तर मग ही मालिका सुरू आहे. तसेच अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच आता तिच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली असून जुई गडकरी ही महिन्याभरापासून आजारी आहे. आजारी असूनही ती मालिकेत काम करते आहे. तसेच तिला एका चाहत्याने प्रश्न विचारला की ताई, तू आजारी आहेस का? तुझा आवाज वेगळाच येतोय. तसेच आता ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये आणि जुन्या एपिसोडमध्ये तुझ्या आवाजात प्रचंड बदल झालाय. यावर ती म्हणते की हो, माझा घसा खूप खराब झालाय आणि मला तापही आहे. जवळपास महिना झाला असेल असेही तिने सांगितलं आहे. एका चाहत्याने जुईला आता तुमची तब्येत कशी आहे असे विचारले. त्यावर तिने अजून तब्येतीत सुधारणा होते आहे, मध्येच मी म्यूट मोडमध्ये जाते आहे असेही त्यांनी उत्तर दिले आहे. तिच्या या उत्तरानंतर जुई गडकरी आजारी असल्याचे समोर आले आहे. जुई गडकरीला काही वर्षांपूर्वी आजारपणामुळे इंडस्ट्रीतून ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर जुईने जोमात कमबॅक केले. स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेतून तिने पदार्पण केले होते. या मालिकेत जुईने कल्याणी ही व्यक्तिरेखा साकारली होती. 2017 मध्ये सुरू झालेली मालिका जवळपास 5 वर्षे सुरू होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आपल्या अभिनय आणि नृत्याची भुरळ घालणारी अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडली. बाई वाड्यावर या, रिक्षावाला अशा अनेक सुपरहिट गाण्यावर तिनं आपल्या नृत्य कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच 2021 मध्ये मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती. तसेच त्यांचा आता घटस्फोट झालेला आहे. मानसी पॅरिस ट्रिपला गेली होती. तिथले काही फोटो तिने शेअर केले आहे. तसेच मानसीची एक स्टोरी लक्षवेधक ठरली आहे. त्यात मानसीनं एका मुलाबरोबरचा फोटो शेअर केलाय. ती लिहिते, मी माझा वाढदिवस पॅरिसमध्ये खूप छान रीतीने साजरा केला. खूप छान केक कापला. मला सुंदर गिफ्ट्सही मिळाली आहेत. कोणासोबत वाढदिवस साजरा केला असं विचारलं म्हणत असताना ती म्हणते, मी माझा वाढदिवस साजरा केला. एकतर मी आहे आणि प्रेमामधला मला पूर्ण करणाराही मी आहे. त्यामुळे मी नक्कीच विचार करेल. मॅडम, नक्कीच प्रेमात पडल्याचं पुन्हा एकदा असं दिसून आलंय. तसेच ती म्हणते, मी पहिल्या दिवसापासूनच प्रेमात होते. लोकांना कळत नाही त्याला मी काय करू. मी माझ्याच प्रेमात आहे असंही ती म्हणाली आहे. मानसी त्या स्पेशल व्यक्तीबाबत सांगताना पुढे लिहिते, पॅरिसचं प्रेमळ वातावरण होतं. खूप छान वाटलं. मी खूप वर्षानंतर बाहेर फिरायला गेले. आई वडिलांनी अगदी आवर्जून मला पाठवलं की तुला जायलाच पाहिजे. त्यामागे एक कारणही आहे. ते काय होतं ते मी सांगेनच. तिथे मला सरप्राईज देण्यात आलं, कारण मला डोळ्यावर पट्टी बांधून तिकडे नेण्यात आलं आणि मी आयफेल टॉवरच्या समोर उभी होती. हे माझं बर्थडे गिफ्ट होतं. ती पुढे लिहिते, मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी. मला फॅसिल वॉच मिळालं, त्यावर काहीतरी स्पेशल कोरलंय. तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यात